नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. गेले काही दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर, पावसाचा कहर सगळीकडेच पाहायला मिळाल्यानंतर आता पाऊस काही काळासाठी ब्रेकवर गेलाय असं आपण बोलू शकतो. कारण अनेक भागांमध्ये आता पावसाचा जोर ओसरलेला आहे. हवामान विभागाने नेमका काय अलर्ट दिलेला आहे, कोणत्या भागांमधून पावसानं ब्रेक घेतलेला आहे, पुढचे काही दिवस कशी परिस्थिती असणार आहे, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आपण सगळ्यात पहिल्यांदा तर सॅटेलाइट इमेज पाहूयात, ज्याच्या आधारे आपल्याला कळेल की सध्या पावसाचा जोर का ओसरलेला आहे, वेदर सिस्टम नेमकं कशा प्रकारे आहे. इकडे तुम्ही जर पुढे आलात तर आपल्याला जवळ इकडे दिसेल ही सॅटेलाइट इमेज आहे आणि इथे आपल्याला असं दिसतंय की कुठे इतक्या मोठ्या प्रमाणात ढग किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसत नाहीये. इकडे काल ची जी सॅटेलाइट इमेज होती कालची, तिथे आपल्याला इथे जो तुम्हाला इथे एरो दिसत असेल एक ना प्रणाली तयार झालेली होती. आता तिचा जोर ओसरलाय, ती वरच्या बाजूला गेलेली आहे. बंगालच्या उपसागरामधलं कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर सुद्धा ओसरलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमधून पावसाने ब्रेक घेतलाय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. GFS मॉडेल जर आपण बघितला ना, तेव्हा सुद्धा आपल्याला असंच चित्र दिसतंय की पाऊस अनेक भागांमधून गायब झालेला आहे. आता ही जी इमेज आहे ही उद्यापर्यंत पावसाचा जोर कसा असेल, फक्त हा इकडे तुम्हाला थोडासा कोकणाच्या पट्ट्यामध्ये कलर दिसत असेल. यानंतर 48 तासानंतर कशी परिस्थिती असू शकते हे बघा. थोडासा खालच्या बाजूला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये फक्त पाऊस असेल, बाकी कुठेच आपल्याला महाराष्ट्रात पाऊस दिसत नाहीये. हा ब्लू कलर आणि ग्रीन कलर म्हणजे काय, पाऊस. 72 तासानंतर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात कुठेच पाऊस आपल्याला दिसत नाहीये. 96 तासानंतर सुद्धा कुठेच पाऊस दिसत नाहीये. म्हणजेच काय तर आपल्याला या सगळ्यावरून असं चित्र दिसतंय की सध्या वेदर सिस्टम, कमी दाबाचे क्षेत्र ज्यांचा जोर ओसरलेला आहे ते वरच्या बाजूला गेलेले आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस गुजरात किंवा उत्तरेच्या बाजूला पावसाचा जोर वाढेल आणि महाराष्ट्रामधून पावसानं जे आहे ते काढता पाय घेतलाय असं तरी सध्या चित्र आहे. त्याच्यामुळे पुढचे काही दिवस, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये आज ऊन पडलेलं आहे आणि ही परिस्थिती पुढचे काही दिवस अशीच कायम राहणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अशी परिस्थिती असू शकते. सुरुवातीला बोललं जात होतं की जुलै महिन्यामध्ये सुद्धा कमी पाऊस पडेल, पण अचानक त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस यायला लागला. गेला एक आठवडा पावसाचा कहर आपल्याला मुंबई आणि सगळ्या कोकणाच्या पट्ट्यात दिसला. पण पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये पावसाचा जोर अनेक भागांमध्ये आपल्याला कमीच पाहायला मिळणार आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल, तापमान कमी असेल. पाऊस बरसला तर हलक्या पावसाच्या सरी बरसतील, इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस नसेल. तुम्हाला मी हे अलर्ट दाखवते. त्याच्या आधी 1 ते 9 तारखेपर्यंत कुठे कसा पाऊस पडला हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. 1 ते 9 जुलैपर्यंत सगळ्यात जास्त पाऊस कोकणाच्या पट्ट्यात पडलाय. इकडे जर आपण बघितलं, हे बघा, सगळ्यात जास्त जो पाऊस आहे तो आपल्याला दिसतोय. हे बघा, पालघरमध्ये 1137 मिलीमीटर पाऊस 1 ते 9 तारखेपर्यंत, रायगडमध्ये 1226 मिलीमीटर, त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये 778 मिलीमीटर, पालघर मी तुम्हाला सांगितलं, नाशिकमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त 318 मिलीमीटर पाऊस पडलाय, पुण्यामध्ये 447 मिलीमीटर पाऊस पडलाय, सांगलीमध्ये चांगला पाऊस झालाय, कोल्हापूरमध्ये चांगला पाऊस झालाय. हा जो कलर तुम्हाला दिसतोय डार्क ब्ल्यू म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय. लाल कलर म्हणजे काय, त्या भागांमध्ये कमी पाऊस झालेला आहे. 38 मिलीमीटरपेक्षा पण कमी पाऊस, म्हणजेच बघा 30% पाऊस बीडमध्ये कमी झालाय. परभणीमध्ये 35% कमी पाऊस झालाय. हिंगोलीमध्ये 24% कमी पाऊस झालाय. सोलापूरमध्ये सुद्धा 48% कमी पाऊस झालाय. या सगळ्या भागांमध्ये, धाराशिवमध्ये 30% कमी पाऊस झालाय. लातूरमध्ये सुद्धा 32% कमी पाऊस झालाय. हे जे मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत, सोलापूरमध्ये सुद्धा कमी पाऊस झालेला आहे. या भागांमध्ये अजून सुद्धा हवा तसा पाऊस झालेला नाहीये. इकडे दुसरीकडे आपण जर बघितलं, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस झालाय, तरी सुद्धा चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या भागांमध्ये काही प्रमाणात कमी पाऊस पाहायला मिळतोय. नागपूरमध्ये सुद्धा चांगला पाऊस झालाय. काही भागांमध्ये कमी पाऊस पाहायला मिळतोय, पण सगळ्यात जास्त पाऊस कुठे झाला असेल तर तो कोकणाच्या पट्ट्यात झालाय. नाशिक वगैरे उत्तर महाराष्ट्रात पण चांगला पाऊस झालेला आहे. फक्त हा वरचा भाग इकडे बघितला, नंदुरबारमध्ये कमी पाऊस झालेला आहे. आणि जे मी तुम्हाला मराठवाड्यातील जिल्हे सांगितले त्या भागांमध्ये कमी पाऊस झालाय. हे मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ग्रीन कलर दिसतोय, काही भागांमध्ये आपल्याला फेंट ब्लू कलर दिसतोय, म्हणजे खूप सारा पाऊस इथे अजूनही झालेला नाहीये. हे सगळे जिल्हे अजूनही पावसाची प्रतीक्षा करतायत. अलर्ट नेमके काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगते, त्याच्यावरून आपल्याला क्लिअर
होईल की हवामान विभागाने पुढच्या काही तासांसाठी कुठे नेमका काय इशारा दिलेला आहे। आता इकडे आपण अलर्ट जर बघितले तर बघा 9 तारखेला हवामान विभागाने नेमका काय इशारा दिलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। 9 तारखेचा आपण जर विचार केला तर फक्त रायगड रत्नागिरीला येलो अलर्ट आहे, हलका ते मध्यम पाऊस असेल। पुण्यामध्येही ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पाऊस असेल। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल, पण इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार नाहीये। आपण पुढे 10 तारखेचा अंदाज जर बघितला, 10 तारखेला सुद्धा आपल्याला असंच चित्र पाहायला मिळतंय। फक्त येलो अलर्ट आहे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीला आणि पुण्याला, बाकी कुठेच येलो अलर्ट पाहायला मिळत नाहीये। म्हणजे 10 तारखेला सुद्धा पावसाचा जोर कमी असणार आहे। फक्त विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसेल, तो पण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, बाकी कुठेच पाऊस नसणार आहे। इकडे उत्तर महाराष्ट्रात थोडंसं ढगाळ वातावरण असू शकतं, पण जास्त पाऊस या भागामध्ये सुद्धा आपल्याला बरसताना पाहायला मिळणार नाहीये। 11 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 11 तारखेला सुद्धा इकडे विदर्भामध्ये चांगला पाऊस असेल, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर थोड्याफार प्रमाणात, बाकी कुठेच 11 तारखेला सुद्धा पाऊस नाही आहे। 12 तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर 12 तारखेला अजिबातच पाऊस दिसत नाहीये, फक्त विदर्भामध्ये पाऊस असणार आहे, तो पण येलो अलर्ट आहे। म्हणजेच काय तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये असणार आहे। पुढच्या 4 दिवसांचा अंदाज जर आपण बघितला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 दिवस, पुढचे 4 ते 5 दिवस पाऊस महाराष्ट्रातून जवळपास निघूनच जाणार आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मग हा पाऊस परत कधी येणार? पावसाचा कहर, शेतकरी राजा, बळीराजा अजून सुद्धा पावसाची वाट पाहतोय, पण हा पाऊस या भागांमध्ये, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये कधी बरसेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। हवामान विभाग या संदर्भात वेगळा अंदाज प्रदर्शित करेल जेव्हा जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा येईल, कारण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी पावसाचा हाहाकार किंवा मुसळधार, अतिमुसळधार असा पाऊस विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये पडेल असं अजून सुद्धा सांगता येणार नाही। अर्थात पावसाचं प्रेडिक्शन हे कुणी कन्फर्म सांगू शकत नाही, त्याच्यामुळे जशा प्रकारे हवामान प्रणाली बदलतात, जशा प्रकारे कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात, जशा प्रकारे वाऱ्यांची दिशा बदलते, या आधारावर आपल्याला कळतं की नेमकी काय परिस्थिती आहे। ती जशी जशी बदलेल तसे अंदाज लावता येतील, पण सध्या तरी पुढचे 4 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमीच पाहायला मिळणार आहे। आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या भागात सध्या कसा पाऊस पडतोय, तिथे काय परिस्थिती आहे, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा सांगायला विसरू नका। धन्यवाद।